राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांची एक क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होते। त्यात ते म्हणताना दिसतायत, नाभिक समाजाने मराठा समाजाच्या हजामती करू नयेत। ही क्लिप व्हायरल झाल्यावर भुजबळ यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली। त्यानंतर भुजबळांनी स्पष्टीकरण देत अर्धीच क्लिप व्हायरल करून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न समाजकंटक करत आहेत असं विधान केलं। सोबतच भुजबळ असंही म्हणाले की एका गावातल्या नाभिक समाजाच्या कार्यकर्त्यानं ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ पोस्ट केली। त्या नाभिक समाजाच्या व्यक्तीच्या दुकानात केस कापायला जायचं नाही अशी तिथल्या मराठा समाजाने भूमिका घेतली होती। अशी बहिष्काराची भाषा जर कोणी करत असेल तर नाभिक बांधवांनी सुद्धा त्यांच्यावर बहिष्कार टाका असं आवाहन आपण नगरमधल्या सभेत केलं होतं। पण सभेत केलेलं हे वक्तव्य पूर्णतः त्या गावापुरतं मर्यादित आहे। त्यांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी नाभिक समाजाच्या आणि मराठा समाजाच्या नेत्यांनी भुजबळांवर टीका करत त्यांचा निषेध नोंदवला। पण भुजबळांच्या वक्तव्यामुळे एक गोष्ट चर्चेत आली, गावगाड्याची रचना आणि या गावगाड्याचा कणा असलेले 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार। आपण भाषणात यांचा संदर्भ ऐकतो। माझ्या गावची आठवण या निबंधात याबद्दल लिहितो। प्रदर्शनात त्यांच्या मूर्त्या बघून इमोशनल होतो। पण 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार असतात कोण, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सगळ्यात बेसिक प्रश्न म्हणजे बलुतेदार अलुतेदार म्हणतात कोणाला? तर पूर्वी शेती हाच मुख्य व्यवसाय होता, पण शेतीला पूरक असणारे इतर व्यवसाय करणारे लोकही गावातच स्थायिक व्हायचे। यातले काही व्यवसाय हे शेतीशी आणि लोकांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित होते। असे 12 व्यवसाय करणारे म्हणजे गावगाड्यातले 12 बलुतेदार। तर 18 व्यवसाय असे होते ज्यांची रोज गरज पडत नसली तरी वर्षातून काही वेळा त्यांच्याकडे काम निघायचंच। हे 18 व्यवसाय करणारे म्हणजे गावगाड्यातले 18 अलुतेदार। बलुतेदारांना कारू आणि अलुतेदारांना नारू असंही म्हणलं जातं। आता या दोन्ही याद्यांमध्ये कोणाचा समावेश होतो ते पाहू। या याद्या गावं, तिथली भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे थोड्याफार बदलतात। त्यामुळे ग.ह. खरे, रा. कुलकर्णी, रानडे यांच्या संशोधनात्मक लिखाणानुसार उल्लेख असलेल्या याद्या पाहूयात। सुरुवात करूयात बलुतेदारांपासून। पहिले बलुतेदार सुतार। शेतीसाठी लागणारी नांगर, तिफण, बैलगाडी अशी अवजारं आणि साधनं बनवण्याचं, ती दुरुस्त करण्याचं काम सुतार समाजाकडे असायचं। सोबतच दारं, खिडक्या, पलंग असे लाकडी कामही सुतार समाजातले लोक करायचे। दुसरे बलुतेदार लोहार। शेतीसाठी लागणारी विळे, कोयते, खुरपी, नांगराचे फाळ अशी लोखंडी अवजारं, बांधकामाला लागणाऱ्या टिकाव, कुदळ, फावडं, सळया, बैलगाडीच्या चाकाची धाव, घोड्याची नाल हे सगळं बनवण्याचं काम लोहार समाजाकडे असायचं। तिसरे बलुतेदार पूर्वाश्रमीचे महार। या समाजातल्या बांधवांना गावचे हरकाम्या म्हणून ओळखलं जायचं। सरकारी अधिकाऱ्यांना कामात मदत करणं, गावाच्या वेशींचं आणि गावाचं रक्षण करणं, मृत जनावरांना वाहून नेणं, गावात दवंडी पिटणं अशी कामं या बांधवांकडे असायची। चौथे बलुतेदार चर्मकार। चामड्याच्या चपला, पट्टे, चाबूक, अवजारं ठेवायला लागणाऱ्या पिशव्या, सैन्याला लागणारी साधनं या गोष्टी बनवणं आणि त्यांची दुरुस्ती करणं हे काम चर्मकार समाजातल्या बांधवांकडे असायचं। पाचवे बलुतेदार कुंभार। ओल्या मातीचे माठ, रांजण, कुंड्या, कौलं, पणत्या, विटा घडवणारे कुंभार बलुतेदार देवांच्या मूर्त्याही घडवायचे। बाहुल्या घडवण्याचं, कलाकुसरीचं कामही त्यांच्याकडे असायचं। सहावे बलुतेदार मातंग। केकताडापासून दोरखंड बनवणं हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता। पण झाडू, खराटा बनवणं, दाराला लावली जाणारी तोरणं बनवणं ही कामं मातंग बलुतेदारांकडे असायची। मातंग समाजातले काही बांधव मंगल कार्यात हलगे वाजवायचे। काही जणांकडे किल्ल्यांच्या संरक्षणाची जबाबदारी होती। सातवे बलुतेदार परीट किंवा धोबी। घरोघरी जाऊन कपडे गोळा करणं आणि ते धुवून पुन्हा पोचवणं हे परीट समाजाचं काम। यासाठी ते कपड्यांवर बिब्याच्या तेलानं खुणा करायचे। काही ठिकाणी असे संदर्भ आहेत की गावातल्या इतर लोकांच्या घरी मंगल कार्य किंवा सुतक असलं की परीट बांधव त्यांच्या घरी जाऊन कपडे धुवायचे। आठवे बलुतेदार नाभिक। पुरुषांचे केस कापणं, दाढी करणं, जावळ काढणं, केश वपन करणं ही नाभिक समाजातल्या बलुतेदारांची प्रचलित कामं। पण त्या पलीकडे लग्न जुळवणं, लग्नघरात स्वयंपाकाची व्यवस्था लावणं, काही रोगांवर उपचार करणं अशी कामही नाभिक समाजाकडे असायची। नववे बलुतेदार भाट। गावोगाव फिरून कुटुंबांच्या वंशावळींच्या लेखी नोंदी ठेवायचं काम भाटांकडे होतं। एखादा व्यक्ती मूळचा कुठला, त्याचे पूर्वज या गावात कधी आले, त्यांची जात, पोटजात, बदलत गेलेले व्यवसाय आणि कुटुंब संख्या या सगळ्या गोष्टी लिखित स्वरूपात भाटांकडे असायच्या। गावात आल्यावर प्रत्येक घर पिंजून काढणं ही त्यांची खासियत।
काही ठिकाणी भाट समाजाचा उल्लेख बलुतेदारांमध्ये न आढळता अलुतेदारांमध्ये आढळतो. 10वे बलुतेदार तेली. रोजचा स्वयंपाक, दिवे, अवजारं, चामडं अशा कित्येक गोष्टींसाठी तेल लागायचं. या तेलाचं गाळप आणि विक्री करण्याचं काम तेली समाजातल्या बलुतेदारांकडे होतं. यात मुस्लिम समुदायातल्या लोकांचाही समावेश होता असे उल्लेख आढळतात, पण त्यांना तेलीऐवजी रोशनदार म्हणून ओळखलं जायचं. 11वे बलुतेदार गुरव. गावातल्या मंदिरात देवाची पूजा करणं हे गुरव यांचं मूळ काम. त्याच्या जोडीनं घरोघरी बेलाची पानं, फुलं पोहोचवणं, देवपूजेशी किंवा देवधर्माशी संबंधित सल्ले देणं, कामं करणं ही जबाबदारी गुरव समाजातल्या बलुतेदारांकडे असायची. 12वे बलुतेदार कोळी. समुद्राकडच्या गावांमध्ये असलेले हे कोळी बांधव हे मासेमारी हा मुख्य व्यवसाय करत असले तरी गावगाड्यात कोळी बलुतेदारांकडे मुख्य जबाबदारी पिण्याचं पाणी पोचवण्याची होती. पाणवठ्यांमधून आपल्या पखालीत पाणी घेत ते घरोघरी पोचवण्याचं काम कोळी बलुतेदार करायचे. युद्धाच्या वेळी सैन्याला पाणी पोचवण्याचं कामही त्यांच्याकडे दिलं जायचं. काही ठिकाणी असलेल्या उल्लेखांनुसार चौगुला हेही 12 बलुतेदारांपैकी एक. गावच्या देशमुखाच्या हाताखाली असलेला अधिकारी म्हणजे चौगुला. गावाच्या कार्यक्रमात मोठ्या व्यक्तींचं स्वागत करणं, जेवणासाठी लागणाऱ्या कच्च्या मालापासून भांड्यांची व्यवस्था बघणं, अशा वेळी गावगाड्यातल्या लोकांना एकत्र करून कामं वाटून देणं ही सगळी कामं चौगुल्यांकडे असायची. आता बघूयात 18 अलुतेदार. यात पहिले अलुतेदार तांबोळी. विड्याची पानं, चुना, सुपारी, तंबाखू याची विक्री करणाऱ्यांना तांबोळी म्हणून ओळखलं जायचं. दुसरे अलुतेदार साळी किंवा कोष्टी. यांचं मुख्य काम कपडे विणणं हे असलं तरी साळी म्हणजे शाल झाडाच्या सालीपासून कपडे विणणारे, तर कोष्टी म्हणजे कापूस किंवा रेशमापासून कपडे विणणारे. यांचं काम मुख्यत्वे देवांची, राजघराण्याची वस्त्र बनवणं होतं असं सांगण्यात येतं. तिसरे अलुतेदार माळी. काही ठिकाणी माळी हे बलुतेदारांच्या यादीत येतात, तर काही ठिकाणी अलुतेदारांच्या. माळी अलुतेदारांचा मुख्य व्यवसाय हा मळे लावणं आणि मळ्यांची मशागत करणं हा होता. त्यांच्या कामाचं साधर्म्य शेती व्यवसायाशी होतं. चौथे अलुतेदार कासार. यांना तांबट किंवा त्वष्टा कासार असंही म्हणलं जातं. तांबे किंवा पितळीची भांडी बनवून त्यांची विक्री करणं हा या अलुतेदारांचा मुख्य व्यवसाय. सोबतच यातले बरेच लोक काचेच्या बांगड्या बनवण्याच्या व्यवसायातही असायचे. 5वे अलुतेदार तराळ. गावगाड्यात ओझं वाहण्याची किंवा हमाली कामाची जबाबदारी घेणारे लोक तराळ समाजाचे म्हणून ओळखले जायचे. 6वे अलुतेदार सोनार. सोन्यापासून दागिने घडवण्याचं, त्यांची विक्री करण्याचं काम सोनार अलुतेदारांकडे असायचं. 7वे अलुतेदार शिंपी. गावगाड्यातल्या सगळ्याच लोकांसाठी कपडे शिवण्याची जबाबदारी शिंपी अलुतेदारांकडे असायची. 8वे अलुतेदार गोंधळी. तुळजाभवानीला आपली कुलस्वामिनी मानून तिची उपासना करणारे हे लोक गावगाड्यात हे गोंधळ, पोवाडे सादर करणं, त्यातून जनजागृती करणं, घटस्थापना करणं, देवीची आराधना करणं ही जबाबदारी पार पाडायचे. 9वे अलुतेदार रामोशी. यांचाही उल्लेख काही ठिकाणी बलुतेदार तर काही ठिकाणी अलुतेदार म्हणून आहे. या समाजातल्या अलुतेदारांकडे गावावर लक्ष ठेवण्याची, पहारा देण्याची आणि रक्षण करण्याची जबाबदारी असायची. 10वे अलुतेदार खाटीक किंवा मुलाणा. असं सांगण्यात येतं की सुरुवातीला यांच्याकडे सैन्यासाठी हत्यारं बनवून द्यायचं काम होतं, पण जशी युद्ध थांबली तसं यांनी मांस कापायचं काम सुरू केलं. हिंदू धर्मात त्यांना खाटीक तर मुस्लिम धर्मात मुलाणा म्हणून ओळखलं जायचं अशी नोंद आढळते. 11वे अलुतेदार डवरी. यांच्याबाबत वेगवेगळे उल्लेख आढळतात. काही ठिकाणी हे लोक भिक्षा मागायचे तेव्हा डमरू वाजवायचे म्हणून त्यांना डवरी असं नाव मिळाल्याचं लिहिलं आहे. तर काही ठिकाणी हे लोक डवऱ्या नावाचं वाद्य वाजवायचे म्हणून डवऱ्या नाव पडल्याचं सांगण्यात येतं. काही ठिकाणी यांना डवऱ्या गोसावी असंही म्हणलं गेलंय. 12वे अलुतेदार कलावंत किंवा कळवंत. गावगाड्यात शुभप्रसंगांच्या वेळी नाच गाणं करणारी लोक कलावंत किंवा कळवंत अलुतेदार म्हणून ओळखले जायचे. 13वे अलुतेदार सणगर. कांबळी, घोंगड्या बनवण्याचं काम गावगाड्यात सणगर अलुतेदारांकडे असायचं. सणगर ही धनगर समाजाचीच पोटजात असल्याचं सांगण्यात येतं. 14वे अलुतेदार ठाकर. डोंगर दऱ्यात राहणारे आदिवासी बांधव ठाकर म्हणून ओळखले जायचे असं सांगण्यात येतं. युद्धात मावळे म्हणून लढलेले ठाकर समाज बांधव रानमेव्यापासून इतर गोष्टी गावात पुरवायचे, तर काही जण अंगरक्षक म्हणून काम करायचे असंही सांगण्यात येतं. 15वे अलुतेदार गोसावी. गोसावी समाजाबद्दल 2 वेगवेगळे उल्लेख सापडतात. काही उल्लेखांप्रमाणे हे फिरून भिक्षा मागून उदरनिर्वाह करायचे, तर दुसऱ्या उल्लेखानुसार हे गोधनाचे स्वामी गोस्वामी होते. त्यांच्या मालकीच्या मोठ्या प्रमाणावर गायी होत्या. 16वे अलुतेदार जंगम. लिंगायत समाजाच्या या बांधवांना
त्यांच्या समाजात गुरुचं स्थान असायचं. यांचं ठिकाण सतत बदलत राहायचं आणि ते मठांची जबाबदारी पार पाडायचे असे उल्लेख सापडतात. 17वे अलुतेदार वाजंत्री, गावोगाव वाद्यांचा ताफा घेऊन फिरणारे आणि मंगल प्रसंगी वाद्य वाजवणारे वाजंत्री म्हणून ओळखले जायचे. युद्धाच्या वेळीही वाद्य वाजवण्याचं काम यांच्याकडेच होतं. वाजंत्री समाजाला कुठं कोरवी, कुठं होलार, तर वाद्य घडवून ती वाजवणारे घडशी म्हणून ओळखलं जायचं असे सुद्धा उल्लेख सापडतात. 18वे अलुतेदार भोई. भोई समाज म्हणजे पालखी उचलणारे असा पूर्वापार समज आहे. अलुतेदारांच्या यादीत मात्र भोईंचे 2 उल्लेख सापडतात, पालखी उचलणारे आणि दुसरा उल्लेख म्हणजे मासेमारी करणारे. समुद्र, खाडी आणि गोड्या पाण्यात मासेमारी करण्याचं काम भोई अलुतेदार करायचे. आता यांना मोबदला कसा मिळायचा, तर बलुतेदार आणि अलुतेदार यांना आपल्या कामाचा मोबदला शेतकऱ्यांकडून धान्य, पिकं या स्वरूपात मिळायचा. जितक्या प्रमाणात काम असायचं तितक्या प्रमाणात मोबदला मिळायचा. याला बलुत असंही म्हणायचे. या बलुतेदार अलुतेदार यांच्या कामाची पद्धत मात्र भारी होती. गावात वेगवेगळ्या प्रकारचे अलुतेदार आणि बलुतेदार असायचे, पण त्यांच्यात वेगवेगळे भाग वाटून दिले जायचे. नाभिक समाजातल्या बांधवांनी आपापसात घरं वाटून घेतलेली असायची. एखाद्या गावात सगळेच बलुतेदार असले तरी सगळेच अलुतेदार असायचेच असं नाही. त्यामुळेच ठिकठिकाणी वेगळे उल्लेख आढळतात. पण हे सगळं असलं तरी शेतकरी बांधवांसोबतच अलुतेदार, बलुतेदार यांच्यामुळेच गावगाडा सुरळीत चालायचा. अलुतेदार आणि बलुतेदार यांच्याबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? याबद्दल तुमच्याकडे कुठली जास्तीची माहिती आहे? कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.